नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललोय फिरायला. फिरायला पण काम नाही, तुम्ही जाऊ दे. पण सांगा मी कोणासारखी दिसते? ही अशी जी केस उडत आहे त्याच्यावरून सांगा मी कोणासारखी दिसते. मला स्वतःला हसायला येते. माझी केस माझ्यापेक्षा कसांना केस न्यायची व्यवस्थित आहे. माझे असे तुरे 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 आले कसे सगळीकडे. तर आज आम्ही चाललोय मॉल, मंदिरच्या मॉलला. आणि हे पण जाऊ दे, आणि फोर व्हीलरमध्ये असू दे आणि टू व्हीलरवरती असू दे किंवा मग ऑटोमध्ये असू दे. देवीच्याला कुठे पण बसला ना की देवीच्याला लगेच अशी झोप येते. हे बघा, लगेच मान टाकते देवीच्या, लगेच. आणि केसांचा अवतार अवतार होतो. आम्हाला माझं सगळं पावडर घेतली. आणि रोज दुपारी झोपतात दोघं जण, रुद्र आणि राजवीर. त्यांना रोज जबरदस्तीने उठवायला लागतं. उठाऱ्या आज जसं म्हणून होती उठा मॉलला जायचंय, तसं लगेच लगेच असं उठून लगेच उभा. आणि 5 मिनिटामध्ये रेडी. 2 मिनिट दुखलं खटके स्वतः घालते. नाही तर आम्हाला कपडे मम्माने घालायचे असेल. आज स्वतः कपडे घालून एकदम रेडी झालतो. गाड्यांचा आवाज आहे खूप अशी हलते, त्याच्यामुळे व्हिडिओ पण असं थोडा हलतोय. त्याच्यामुळे माझी केस पसारली. फक्त किती नीट करत मध्ये आपलं आहे ते मला इकडे जवळपास. तर बाकीच्या सिंग साईड आपण जवळपास आज कॉल करतो. अशी केस उभे राहतात नसते. या एक देवी आहे महाकाली देवी, मे बी तेव्हा त्याची कालीचा रूप येते ना रागाल्यावरती, तेव्हा मी तिचा असं फोटो बघितले. महाकालीचा मी तेव्हा असा फोटो बघितला त्या केस म्हणजे ती देवीचा रूप. देवीशा झोपली झोपली देवीशा. हे तिला गेम नाही खेळायचंय? खेळायचंय ना? बघ बघू नको. माझा भाऊ आणि माझा मोठा मुलगा स्कूटीने येते. तो कॅबच करत होता, त्याच्यामुळे एकत्र जाऊया. प्लीज म्हटलं की आम्ही ऑटो देतो, तुझं स्कूटी दे. कारण की काही असे काही नुसते आवाज वाजत असतात. नक्की काय देवीच्याला यायला लागेल झोपी. मॉल मध्ये आलोय आता देवीच्याकडे. बघा पाय बघा. तिला मजा वाटली ना? मजा. हात पकड हात पकड हात पकड. हा, मामाचा हात पकडलाय. मामी कुठे गेली? बघ मामी. आता परत देवीशा. ते काय बोलतात घ्यायला, त्याला काय बोलतात? हा, एक्सिलेटर वरती. एक्सिलेटर वरती थांब, परत मी दाखवते.
देवीशाचा आवडता गेम ह्या मॉलमध्ये आल्यानंतर देवीशा इकडेच असते नेहमी. आणि जेव्हा कार्ड स्कॅन करतो ना तेव्हा ती खाली उतरते, तेव्हा ही गाडी हलते. देवीशा, देवीशा, हे देवीशा, हाय. गाडी चालवते देवीशा. वा वा, खूप ओव्हर ऍक्टिंग आहे तिची, ओव्हर ऍक्टिंग. ठीक आहे बा. ते राखीव आणि तिथे फायर फायटर गेम खेळत आहे. माझा आवाज येतो की नाही काय माहित नाही. हा, इकडे पण हिचं चालू आहे. देवीशाला खेळायला काही येत नाही, उगाच या पोरांना पण खेळायला देत नाही. बघू दे देवीशा कशी खेळते. दुसऱ्या बाजूला हो जरा. अरे वा, अरे वा, देवीशा खेळते. आता देवीच्या इकडे आता मध्ये मध्ये करणार हा. तर नेहमीच आहे मॉल मध्ये आलं की मुलांना खेळायला देत नाही. ते बघा, हा हा, चला चला. देवीशा घाबरली. आता देवीशा खेळते नवीन गेम. थांबा, देवीशाचा गेम बघा. दिदीचा हात पोचत नाही तिकडे. हा, मित्रांनी किती तिकीट काढले बघा ह्या वाल्या गेम मध्ये. आता काहीतरी गिफ्ट मिळेल मित्रांना. हे कार्ड दाखव एक मिनिट. खेळलेल्या कुपन मधून हे सगळं आपण काहीही घेऊ शकतो तेवढ्या अमाऊंट मध्ये. ते प्रत्येक गोष्टीची अमाऊंट केल्या. घरातून निघताना काय ठरलेलं, दादाला पण द्यायचं ना. शेअर नाही करायचं अजिबात. हे गिफ्ट मध्ये भेटलेलं आहे. कुठे गेलो गिफ्ट मध्ये? मुलं जी खेळली. इथेच बस, एकच मिनिट बस. मुलं जे गेम सेक्शन मध्ये जे रुद्र रात्री जे खेळलेत ना, तर त्याचे जे तिकीट जमा होतात त्याचं काहीतरी 2100 रुपये काहीतरी जमा झालेले. त्याच्यानुसार ते अमाऊंट दिलेले असते प्रत्येक गोष्टी. जे आपल्याला जेवढं काय मिळते तेवढं घ्यायचं. हे मिळालं, ओके, ट्रीटचं मिळालं. अजून एक ट्रीटचं घेतलं. हे मिल्की बारचं आणि मिल्की बारचं शेअर करायचं होतं. तर देवीशाने काय केलंय, देवीशाने फक्त एकटीने खायला घेतले. तिच्या दादा लोकांना देत नाही. तू शेअर कर ना दादाला, रुद्र दादाला, राजीव दादाला. मी तुला पिझ्झा देणार. नाही, प्लीज. पिझ्झा पाहिजे ना, आईस्क्रीम पाहिजे ना. थांब, एक अजिबात ऐकत नाही, देत नाही. मार खाणार ना. तू दादाला शेअर करत नाहीये आणि दादा लोकांचं जीव वरखाली होते तर आता त्या लोकांना भेटत नाहीये. राहशील काय तू पण? आता दीदू काय खाणार आहे? तू काय खाणार आहे सांग? पिझ्झा, बर्गर, काय? पिझ्झा, बर्गर, हा एकच काहीतरी बोल. सगळं पाहिजे हिला. राहू दे ना. आता आम्ही फूड सेक्शनला आलोय. स्नेहा आणि माझा भाऊ गेलेत ऑर्डर द्यायला. मी तर सांगितलं की मला बर्गर पाहिजे. आता व्हेज बर्गर, कारण की मी व्हेजच खाते बर्गर. आता घरातून निघताना ठरलेलं की फक्त मुलांना गेम खेळून आणायचं आणि काही खाऊन नाही यायचं, घरात खायला यायचं, जेवायला घरात यायचं. आणि इकडे आल्यानंतर फूड सेक्शनच्याच बाजूला गेमचं सेक्शन आहे.
हे कोणाचं आहे? अरे बाई, चप्पल त्याचं केलं बघितलं त्याला. हा 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 ना, अजीब जबरदस्ती असते सगळ्यांवरती. हा, कोणाचं आहे ती? तू कोणासाठी आणलंय? तुझ्यासाठीच आणलंय ना? तू जाऊ की किती ती पडेल बघ. काही हा, किती काही काय बापरे. बस बस, जास्त नको, तू सॉसच खाईल बघ. देवीशी आहे ना फ्रेंच फ्राईज खाते. मामीशिवाय ती स्वतः कोणाला देत नाही. आता मला बघायचं की ती मला देते का. देवीशा, देवीशा मला दे ना एक. दे ना एक एक, एकच एकच प्लीज. दे, दे ना. मला अरे वा, दिला दिला दिला, छोटासाच दिला पण दिला. अरे वा, good girl. आता बघू हा, राजवीर देतो का? राजवीर, राजीचं मन नसतं ना, राजीवने दिलंय आणि त्याच्यामध्ये दुसरा हात पण मोठा मोठा शोधून देतोय. चॅप्टर आहे, छोटा मोठा शोधून देतो हा राजवीर. थँक्यू जिजू. आला आमचं पण आलं. आता आम्ही पण नाही देणार. आपलं नाही आलं, ते मामाचं आलं वाटतं. त्याला अजून 10 मिनिटात दिलं. देवीशाला ताण लागली. आता ग्लास नव्हता ना, आम्ही लोकांनी जुगाड केला. त्याच्यामध्ये त्यावाल्या ग्लासमध्ये KFCचं भावाने हे मागवलेलं, चिकन पॉपकॉर्न आणि मोजितो होता त्याच्यामध्ये, लेमन ज्यूस. बस ते आम्ही पियालो. आता म्हटलं इथं ग्लास करून आणायचा. मग आम्ही त्यातलं हे लिंबू पुदिना इकडे बाहेर काढलं स्ट्रॉनी. तिला आता त्या ग्लासात आधी तिला पाणी दिलं प्यायला. चांगला होता ग्लास, असंच काय काय पण नाही देणार आम्ही, पण चांगला होता. हो हो, सगळं पाणी सांगते. एवढी छान लागली. घे इकडे. किती ताण लागलेली, पूर्ण अंगावर ते पाणी सांडून घेत. ही ना घर असलं ना ते आवडते बाई सगळी बघ. त्या दुसऱ्या खुर्चीवर ह्या पहिल्या खुर्चीवरती आली. शी, हे खा ना, हे बघ, हे आहे तुझं, हे का. राहू दे आम्हाला व्हिडिओ काढायला. रुद्रा आणि माझा भाऊ गेलाय पिझ्झा बघायला. पिझ्झा रेडी झाले की नाही बघायला गेलेत का पिझ्झा स्वतः तयार करायला गेलेत काय नाही. सांगितलेलं बर्गर, त्याला असं वाटतं की मी पिझ्झा बोलले. माझ्यासाठी पण पिझ्झाच मागवतो. तिला पाहिजे पाहिजे आईस्क्रीम. तिकडे जाऊन, अरे वा, हा आमचं मेनू आहे, आमची ऑर्डर आहे. माझी आणि स्नेहाची आहे ना, माझी आणि स्नेहाची आहे ना फक्त ही ऑर्डर. माझी आणि स्नेहा आणि रुद्र. हे चोर, हे चोर चोर. बाय. हे बघ बाय. हे एवढंच मिळालं मध्ये 100 रुपये. आणि हा पेमेंट. हे बाई इकडे इकडे, इथे इकडे. चल हे बघ, चाललो आम्ही. बाय.